जय श्रीराम. श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 6. हा सारा मायेचा पसारा ही कथा आपण म्हणणार आहोत. निघण्याची तयारी झाल्यावर श्रीराम विश्वामित्रांना म्हणाले, आपण मला राक्षसांबरोबर युद्धात नेता खरे, तर आपण मला खऱ्या ज्ञानाचा बोध करा आणि नंतर मला घेऊन जा. रामाने वशिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा रामाला उठवून वशिष्ठ म्हणाले, तू मला गुरु मानावायस नम्रतापूर्वक तयार झालास, म्हणून गुरु संप्रदायाप्रमाणे प्रथम तुला उपदेश देतो असे सांगून श्रीरामाला त्यांनी समोर बसवले. महावाक्यांचा उपदेश केला. वरदहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला. नंतर वशिष्ठ गुरु म्हणाले, श्रीरामा, हे सर्व जग मायेचा खेळ आहे. एक ब्रह्म तेवढे सत्य आहे आणि ते मायेहून निराळे आहे, परंतु लोकांना ही गोष्ट माहीत नाही, म्हणून ते मायेच्या जाळ्यात म्हणजे माया जाळात सापडून फसतात. या मायेच्या खेळाची तुला एक गोष्ट सांगतो. गादी या नावाचा गौतम ऋषीचा एक शिष्य होता. तो सर्व शास्त्रात निपुण होता. त्याने विष्णूची आराधना केली. विष्णू त्याला प्रसन्न झाले. गधीला त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा गाधी म्हणाला, हे देवादिदेवा, तुझी माया कशी आहे मला दाखव. तेव्हा देव म्हणाले, अरे दिसते ते सर्व नाशिवंत असते, हे मायेचे स्वरूप आहे. या मायेने थोराथोरांच्या बुद्धीचा भ्रंश केला. तू ती पाहण्याचा आग्रह सोड. यावर गाधी म्हणाला, यासाठी मला मायेचे चरित्र पाहायचे आहे. माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. मात्र मी माया जाळात भुललो जाईन तेव्हा तुम्ही आठवण करून द्या. तुमचे नामस्मरण करण्याबरोबर तुम्ही मला भेट द्या, म्हणजे मी त्या माया जाळातून मुक्त होईन. हे ऐकताच तथास्तु म्हणून श्री विष्णू गुप्त झाले. गाधी आपल्या पत्नीसह जान्हवी तीरी राहून कालक्रम करीत होता. या गोष्टीला काही दिवस लोटले. त्याला माया पाहण्याचा छंद लागला. एके दिवशी तो दुपारी गंगेवर स्नान करण्यासाठी गेला. त्याने पाण्यात बुडी मारली. तोच भगवान विष्णूंनी त्याच्यावर मायेचे आवरण घातले. त्याबरोबर त्याला वाटले की आपण भयंकर व्याधीने जर्जर होऊन मृत्यू पावलो आहे. यमदूतांनी आपणाला यमपुरीला आणलेले आहे. त्या ठिकाणी नाना तऱ्हेचे दुःख भोगली. नंतर त्यांचा जन्म एका नीच कुळात झाला. तेथे त्यांना कंटज हे नाव मिळाले. कंटजाने पुन्हा बायका केल्या. त्याला मुलेही पुष्कळ झाली. वाट मार्याचा धंदा करून त्याने पुष्कळ द्रव्य मिळवले. अनेक तऱ्हेचा हिंसा केल्या. पुढे त्या गावात महामारीची साथ आली. त्यात त्याचा सर्व कुटुंबाचा नाश झाला. तेव्हा वैतागून त्याने ते गाव सोडले आणि भटकत भटकत एका राजधानीत पोचला. तेथील राजा निपुत्रिक मरण पावल्यामुळे प्रधान आदी मंडळी एकत्र जमून राजा कोणास करावे याचा विचार करत होती. शेवटी त्यांनी ठरवले की हत्तीनीच्या सोंडीत पुष्पमाळा देऊन ती हत्तीन ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राजा करावा. शृंगारलेल्या हत्तीनीने ती माळ कंटकाच्या गळ्यात घातली. लगेच त्याला लोकांनी वाजत गाजत नेऊन सिंहासनावर बसवले. कंटज राजा झाला. कंटजाने 6 वर्ष ते राज्य केले. त्या अवधीत त्याने खूप अत्याचार केले. एके दिवशी सहज तो गावाबाहेर आला. तेथे त्याला पूर्वीच्या गावचे सोबती भेटले. त्यात त्यांचे नातलग सगळे सोयरे होते. त्यांनी कंटजाला ओळखल्याने म्हणाले, अरे हा तर आपला सोयरा आहे. त्याबरोबर कंटज म्हणाला, मी येथे राजा झालो आहे. मी आता तुम्हा सर्वांना इथे मोठमोठे अधिकारपद देईन, खूप धनी देईन, पण तुम्ही माझे सगळे सोयरे नातलग आहात ही गोष्ट कोणाला सांगू नका. गप्प राहा. हे बोलणे राजाच्या कानी प्रधान मंडळींनी ऐकले आणि मग कंटजास राज्यगादीवरून हाकलून दिले. त्या अपमानामुळे कंटजाने अग्निप्रवेश केला. अग्नीच्या ज्वाळांनी चटका अंगास बसत होता. तो मोठमोठ्याने ओरडून त्याची चित्ते खाली उडी घेतली, तरी पण त्याच्या डाव्या कुशीला भाजल्याप्रमाणे फोड आले आणि हा सर्व स्वप्नवत प्रकार त्याने गंगेत बुडी मारल्यानंतर अनुभवला. तो गंगेच्या बाहेर आला आणि म्हणाला, मी जान्हवीत स्नान करत असता इतकी दुःखे भोगली, ती खरी आहेत की खोटी? खोटी म्हणावी तर डाव्या कुशीला भाजल्याने तर तरुण फोड आले आहेत, म्हणून तो व्याकुळ झाला. आता गादी शोक करीत घरी आला. त्याची स्थिती पाहून पत्नीने विचारले, हे तुमचे डावे अंग भाजले कुठे? परंतु तो काही न बोलता शोक करू लागला. नंतर त्या गोष्टीचा खरेपणा पाहण्यासाठी गादी त्या देशात गेला. तो साऱ्या गोष्टी खऱ्या असल्याचे त्याला आढळून आले. तो परत घरी आला. त्याला ते दुःख हानीवर झाले. त्या सरशी त्याला भगवंताचे स्मरण झाले. तो म्हणाला, देव नारायणा,
तुमच्या वाचून मला आता दुसरा कोणी त्राता नाही. माझे हे कोडे तुम्हीच उलगडू सांगा. आणि माझा उद्धार करा. पतित पावन परमेश्वरा, आता धावा. वरील प्रमाणे स्मरण करत श्री विष्णू तेथे प्रगट झाले. ते म्हणाले, पाहिलंच ना माझी माया. गाधीला त्यांनी हृदयाशी धरले. आत्मज्ञानाचा उपदेश करून खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली आणि त्याचा उद्धार केला. ही गोष्ट ऐकताच रामाने प्रश्न केला, गुरुवर्य, माया कुठून उत्पन्न झाली? तिचे स्वरूप निर्विकार की निर्गुण? ही माया उत्पन्न होण्याचे कारण काय? रामाचा हा प्रश्न ऐकताच वशिष्ठ मुनी म्हणाले, श्रीरामा, हा सगळा आदिपुरुषाच्या इच्छेचा खेळ आहे. त्याचे ब्रह्मदेवाकडून ही चराचर सृष्टी निर्माण केली. तिचा आदी अंत वर्णन करून म्हणाले, हा सर्व खेळ लटका आहे. तेच मायेचे स्वरूप होय. हे लक्षात घेऊन जो त्यापासून अलिप्त राहतो तो शेवटी सच्चिदानंद स्वरूपात विलीन होतो. त्याला आत्मज्ञान म्हणतात. वशिष्ठ म्हणाले, रामा, तू विष्णूचा अवतार आहेस. दुष्ट राक्षसांना मारण्यासाठी तुझा हा मानव जन्म आहे. तुझ्या हातून या जगातील दुष्ट बुद्धींच्या लोकांचा नाश होईल. राक्षस कसे मारावे याचे ज्ञान तुला आपोआप मिळेल. तू आता विश्वामित्राबरोबर जा. हे तुला शस्त्राने आणि अशस्त्राचे शिक्षण देतील. तू त्यांच्या यज्ञाचे रक्षण कर. ते तुझ्या बरोबर लक्ष्मणी आहेत. जा, विजयी व्हा. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. निर्भय व्हा. नंतर विश्वामित्र राम लक्ष्मणासह आपल्या आश्रमाकडे निघाले. आणि श्री रामविजय ग्रंथातील हा 6वा अध्याय, हा सारा मायेचा पसारा, ही कथा इथं समाप्त होत आहे. जय श्रीराम.